काही कारवाया होत असतात त्या चौकशी केल्याशिवाय कोण काही कारवाई करत नाही आणि त्याच्यामुळे चौकशीमध्ये आढळलं तरच ते कारवाई केलेली आहे असा अर्थ होतो त्याच्यात। धर्मांतर प्रकरणात निदा खान जे आहे त्याच्यावर मदत केल्याप्रकरणी एमआयएमच्या खासदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला, सह आरोपी करण्यात आलाय आणि इम्तियाज जलील पण त्याची पण चौकशी झालेली आहे। हे बघा, एकंदरीतच मी आपल्याला सांगतो की धर्मांतर विरोधामधला कायदा हा खूप कडक झालेला आहे आणि धर्मांतराचे प्रकार घडू नये याच्या संदर्भात आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे। त्याच्यामुळे ज्या काही कारवाया होत असतात त्या चौकशी केल्याशिवाय कोण काही कारवाई करत नाही आणि त्याच्यामुळे चौकशीमध्ये आढळलं तरच ते कारवाई केलेली आहे असा अर्थ होतो त्याच्यात। इम्तियाज जलील वारंवार दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य करत होते आणि आता त्यांचा सहभाग दिसून येतोय, कसं बघता याकडे? त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे का काय? नाही, कारवाई आपण म्हणता की झालेली आहे म्हणून हे बघा, मला एकच आपल्याला सांगायचं आहे की धर्मांतर हा प्रकारच मुळात बेकायदेशीर आहे आणि त्याच्यावर कारवाई झाल्या असताना त्याचं समर्थन करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असे माझं स्पष्ट मत आहे।